काम झालंय, आता सगळं ओके होणार. आता मी सांगतोय तसा करायचा. हो. हे निशीच्या आईनेच पाठवलं असं कोणाला सांगू नका प्लीज. मंजू काकींना बरं नाहीये ना, म्हणून आईने दोघींसाठी हे पूजेचं सामान पाठवलं. घ्या ना प्लीज. नीरज, असा या जर पूजेचं साहित्य नसता आणि उमाविनीने आठवणीने बनवून दिलेलं नसतं ना, तर या साहित्य मी त्या दोघींना कधीच दिलं नसतं. ठीक आहे, दे. मी देते त्यांना आणि कोणाला सांगत पण. चल, येते मी. हा, आता ह्या का मला फोन करतायत? हॅलो आंटी, बोला ना. चारू, मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट लक्ष देऊन ऐक. निशी आणि उमा आज वडाची पूजा करायला जाणार आहे. दादा खोतांच्या चांगल्या आयुष्यासाठी उमा जी पूजा करणार आहे ती सक्सेसफुल व्हायला नको आहे. एक मिनिट आंटी, तुम्ही हे सगळं मानता? मी नाही ग, रघुनाथ खोत आणि उमा हे सगळं मानतात. आणि ही उमाची पूजा पूर्ण व्हायला नको आहे आणि हाच तुझा टास्क आहे. बघूया लालीची होणारी सून किती हुशार आहे ते. युअर टाइम स्टार्ट नाव. चारू. आंटी हॅलो. ही बाई मला काय काय करायला लावणार आहे? आता उमा आत्याच्या पूजेत मी काय आणि कसं विघ्न आणू? निशी बाळा, लग्नानंतर पुन्हा नवरीसारखी दिसतेस. गोड दिसते ना? खरंच. अहो, आपलीच नजर लागत आहे का? नीट लवकोया. मावशी, हा, ही पूजा एक्झॅक्टली कोण कोण करतं? मी सगळ्या बायकाच बघितल्या. अगो हो, कारण ही पूजा लग्न झालेल्या बायकाच करतात. पुढचे 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वटपौर्णिमेचा उपवास करतात. बरं मंडळी, मी निघतो. माझं काम. तुम्ही मजा करा. हा, मी निघते. पावसाळी वातावरण आहे तेव्हा छत्री घेऊन जा. उगीच कामात खोळंबा नको. हा, मजा करा. हा? तू पण करू शकतेस पूजा. मावशी आत्ता काय बोलली ते ऐकलं ना? मी नाही करू शकत. हे बघ, मी काय म्हणते, तुला श्रीनू मनापासून आवडतो की नाही? म्हणजे तू श्रीनूला मनातून नवराच मानतेस, हो ना? हो ना? मग काय करायचं? तुला आता वडाची पूजा करायला जमली नाही तरी चालेल. तू उपवास तर करूच शकतेस ना. आणि कोणाला कळणार पण नाही. काय करायचं माहितीये? वडाला हळद कुंकू व्हायचं, फुलं व्हायची आणि प्रार्थना करायची. पुढच्या वर्षी
मिसेस श्रीनू बनून वडाची पूजा करू, तिचा आशीर्वाद मागायचा. काय बरं ओवी, हा तू गावाकडची वटपौर्णिमा कधी बघितली नाहीयेस ना? नाही. अगं मग तर तू येच आमच्या बरोबर. अगं बघ आम्ही काय मज्जा मस्ती करतो, हो की नाही आई? होय होय, चल ना. आणि काय गो निशी, मेघनाताई नाही येणार आहेत काय? नाही म्हणजे एकदा विचारून तर बघ त्यांका. मी रेडी आहे. मेघनाताई, या या. खरंच बरा झाला तुम्ही येलास. निशीने एवढी सगळी तयारी केली आहे, पण मी नाही कसं म्हणणार. उमा, तुझी वडाची पूजा 4 चौघात कशी फसते ते बघण्यासाठी तरी मला तुमच्या बरोबर जायलाच हवं. पण मेघनाताई, खूप सुंदर दिसतास हो तुम्ही. थँक्यू सो मच. तुम्ही पण छान दिसताय. हा उमाताई, लहानपणी ना मी माझ्या आई बरोबर वडाची पूजा करायला जायची. लग्न झाल्यापासून मुंबईत हे असं पूजा सेलिब्रेट करता नाही आलं. पण निशीसाठी तुम्ही एवढी काही तयारी केली आहे हे पाहून मला पण असं वाटलं की मी सुद्धा वडाची पूजा करायला हवी. मला मदत कराल ना? विचारतास काय? नक्की करेन. तुम्ही मनापासून वडाची पूजा करूक तयार झालास ना, ताच महत्वाचा. चला निशी, ओवी, सगळं सामान घेऊया. या निशी, तुझा. आई, हे काय? काय अगो? अगे बाय, या यांच्या कामाचं दिसतं. जपून ठेवू वया. चला निघूया. हो, चल. जा. अगं ओवी, ही पूजा मॅरिड बायका करतात ना, मग तू? आई, मीच म्हणाले ओवीला चल म्हणून. काय आहे, ओवीने कधी इथली गावची वटपौर्णिमा पाहिली नाहीये ना, म्हणून म्हटलं चल. काय? अरे वा, आज सगळ्यांची पूजा खूप छान होणार आहे. हा? चल. हा. मंजू आत्याला ना पोहे आणि उपीट त्या व्यतिरिक्त दुसरं काही करताच येत नाही. उमा आत्या इकडे होती तेव्हा तरी वेगळं वेगळं काहीतरी खायला करायची. आणि माझ्या होणाऱ्या सासूबाई त्या तर काही कामाच्याच नाही. इकडे यांचं टेन्शन आणि तिकडे मेघना आंटींचं. मला कंटाळा आलाय जायचा. नाही गेले तर उगाच तेवढीच गोष्ट ती धरून राहतील आणि कधी मला अडचणीत आणतील काय सांगता येत नाही. ती ताईची कशी मेली हे सगळ्यांना सांगून टाकतील त्या. मग मी या घराचं नाही तर जेलचा उंबारठा ओलांडत असेल. नाही नाही, मला मेघना आंटींचं ऐकावंच लागेल. पण त्या उमा आत्याच्या पूजेत कसं विघ्न आणू मी? काय करू शकते? काहीच सुचत नाही. इकडे आल्यापासून ना नुसतं कात्रीत सापडल्यासारखं झालं.
चारू, ए चारू, चारू, हे बघा मी पूजेला जाऊन येतोय. तुझ्यासाठी उपीट केलंय, ते आठवणीने खा. खा नक्की. बास, आता उमा आत्याची पूजा नाही होऊ शकत. वा, तशी स्मार्ट आहेस तू चारू. करतोय ना आता, नाहीतर काय करू सांग. ए लाली 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 मस्त दिसते जा लाली. ए अशी चाललीस तू पूजेला हात हलवत? हो, दुसरा काय नेऊचा असता? हा, याच गुंडाळूचा असता ना वडाच्या झाडात. दुसरा काय वया? हा, हे बाय माझे लाली, हे सुतळ घेऊन चाललीस? नशीब दोरखंड नाही घेतलंस. तुमका काय त्याचा? का मी काय पण करेन. अगं तसं नाही ग लाले, म्हणजे एवढी वर्ष पूजा करतेस पण वडाची पूजा कशी करतात हे अजून तुला माहिती नाही. अगं जाऊ दे बंधू, हा माझे गिव इट टू मी. या घ्या, हे घे. या काय या? हे बाय म्हणजे या सगळं तुम्ही आणलास? अगं तू घे ना, घ्यायचं काम कर. हो, तुम्ही तर म्हणालास की मी मदत करणार नाही म्हणाल. हा म्हणजे ऍक्च्युली मदत करणार नव्हतंच तुला, पण मला काळजी आहे ना ग. हा, माझी ना? तुझी नाही ग, माझ्या जीवाची. हो, कुणी केला या सांगा नक्की. ए लाली, नको ते प्रश्न विचारू नकोस. घे ना घे ना घे ना लाली. झालं ना तुला हवंय तसं घे. लालीताई, चला निघूयात. हो मंजू, तुझ्या पण ताटात तास सामान दिसतं, जा माझ्या ताटात. हा, लालीताई, हेच सामान असणार ना जे पूजेला लागतं. काय तुम्ही? नाही नाही, दोघींची ताटा पण सारखीच असत. हा, मग नक्की सांगा या सगळ्या कुठून नेला? हा, नाही ह्या सगळ्या जर का तिकडून त्या मांगरातून आणला असतात ना तर माका नको या सगळ्या आधीच सांगताय. हा, मी ना या सुतळ गुंडाळून पूजा करेन वडाची, पण ना कुणाचे उपकार घेणार नाही. हा, आधीच सांगताय. ताई, उगा सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. हा, अगं या सगळं मी आणलंय. आता एवढा तर मी तुमच्यासाठी करूच शकता. या हा काय, मग ठीक आहे, हे घ्या. अरे गे बा माझे चारू, वा 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 वा, छान दिसतेस. तू पण चाललीस पूजेला? अरे असं कसं? ही पूजा फक्त लग्न झालेल्या बायकाच करतात ना? यांचं अजून कशातच काही नाहीये. पण ओवी मला जाताना दिसली तिकडे. पण ओवीची ना गोष्टच वेगळी असते. तिला ना आपल्या घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अप्रूप आहे. हो, पण ती ना असं उगाचच दाखवायला नाही करत ती, है ना बंधू? होय तर एकदम खरा बोलला ना तुम्ही भाऊजी. आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे काय की तिच्यावर ना उमा वहिनीचे संस्कार आहेत. आणि आमची ओवी कशी जा करता ना ते मनापासून करता, असं काय मनात ठेवून बिवून काय करत ना. म्हणजे आत्या, मी पण येते. तू म्हणजे काय, मी येणारच आहे. मी नाही आले तर कसं होणार? अगं मी तर उपवास पण केलाय. हो, आणि हे माझं आधीच ठरलं होतं. अगं चारू, पण तू तर आता. अगं हो, तू मला म्हणालीस, पण मी उपीट खाल्लंच नाही. हवं तर तू जाऊन बघ ना आतमध्ये, सगळं आहे तसंच आहे. बरं बरं. काय तू उपास केलास? चल काहीतरी. अगं मला किचन मध्ये ना असा एक वेगळा सुगंध येत होता ना. हो,
माका टोमणे मारून झाले, आता ती का कशाक टोमणे मारतास? हा, होणारी सून हाती आपली, कळला काय? बरा चारू, मी काय म्हणतोय, ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. हा, तू चल पूजा करू. तू शिदूसाठी उपवास केला आज ना, मग पूजा करूक पण चल. चल चल चल. आत्या द्या मी धरते. हा धर धर बाय धर. अगो चल मंजू, चल लवकर. बंधू मी तुला एक गोष्ट सांगतोय. कसं असतं, वडाचं झाड असतं, उमाताई, खूप दिवसांनी दिसलास. कसा असस? मी बरी असे. काय मग निशी, पहिली वट पौर्णिमा, उपवास विपवास धरलंस की नाही? हो, धरलाय उपवास. काय गो ओवी, उमाताईंचा आणि निशीचा समजता ते त्यांच्या गोवासाठी हईल्यात, पण तू कशा केलंस? तुझ्या पण मनात कोणतरी हा वाटता. काकी, ओवीने गावची वटपौर्णिमा कधी पाहिली नाहीये ना, म्हणून मीच तिला म्हटलं की चल इथे बघ कशी असते वटपौर्णिमा, म्हणून मी तिला घेऊन आले. चला गो लवकर लवकर. या बघ कोणीला. जाऊ दे, लालीचा विषयच नको आपणा. बहिणी, असं कशाक बोलतास? त्या पण आपल्याच आहात ना. निशी, छान दिसतेस. ओवी, तू सुद्धा. उमाताई, तुम्ही कशा आहात? अगो मी बरी असे. तू कशी असेस ते सांग. तापानं फणफणलं होतंस ना, बरा वाटतं आता? हो, पण आता बरी आहे मी. ओवीने खूप छान काळजी घेतली माझी. आणि हा उमाताई, तुम्ही दिलेला काढा सुद्धा घेतला मी. गो, इकडे पूजा करू केलंस की गजाली मारू केलंस? हा, बरा नाही ना तुका, मग तसा वाग. हा, चल लवकर पूजा करू. चल अगो, चल चल म्हणताय ना.
हुशार आहे मुलगी.